नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष आणि सविनय स्वागत करते. न चोरहार्यम न च राज्यहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी. याच्यातलं फार महत्त्वाची ओळ आहे विद्याधनम सर्वधन प्रधानम. याचा अर्थ विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे. याचं कारण ते चोराकडून चोरता येत नाही, राजाकडून ते राजाला किंवा इतर कोणाला ते हिरावून घेता येत नाही, त्याचा ताणही पडत नाही आणि त्याच्यामुळे त्याची वाटणी सुद्धा करता येत नाही. असं हे विद्येचं धन अर्थात ज्ञान अर्थात शिक्षण हे सर्वश्रेष्ठ असं धन आहे. एकदा शिक्षणाचा पाया भक्कम झाला ना की मग नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्यात स्वावलंबी होता येतं, स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहता येतं. आणि म्हणूनच अन्न वस्त्र निवारा याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा मानल्या जातात. आपल्याकडे सुद्धा जर आपला देश 100% साक्षर झाला तर नक्कीच प्रगतीपथावर यायला वेळ लागणार नाही. या दृष्टिकोनातून सगळ्याच समाजातल्या प्रत्येक घटकाला शिक्षण प्रवाहात आणण्याचं काम अनेक संस्था अनेक व्यक्ती ह्या त्यांच्या परीनं करतच असतात. तेव्हा त्यांची ओळख झाली तर अनेकांना या शिक्षण प्रवाहात अजूनही जे शिक्षणापासून वंचित आहे त्यांना या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी नक्कीच मदत होईल. या दृष्टिकोनातून आजचा सखी सह्याद्रीचा विषय बघूया. आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत? आज आपण बोलणार आहोत शिक्षणातून परिवर्तन. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर याच क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाजसेविका आहेत सुप्रिया उराडे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं अतिशय मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि शिक्षण हे असं क्षेत्र आहे, शिक्षण ही आपली गरज आहे, मूलभूत गरज, की ती नक्कीच पूर्ण व्हायला हवी आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला या शिक्षणाच्या प्रवासात आपल्याला घेऊन यायचं आहे. या दृष्टिकोनातून सुप्रिया मॅडम कार्यरत आहेत. तेव्हा सर्वप्रथम त्यांचा थोडक्यात परिचय तुम्हाला करून देते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर महाविद्यालय प्रबंधक, पालघर येथे गेली 35 वर्ष सोनोपंत दांडेकर महाविद्यालय इथे त्या कार्यरत आहेत. विद्यार्थी, महिला, आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आजपर्यंत उल्लेखनीय असं काम केलेलं आहे. विविध सामाजिक संस्थांमध्ये नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन, वसतिगृहाच्या समस्या, महिला सक्षमीकरण, शासकीय योजनांचा लाभ आणि समाज जागृती यासाठी सुद्धा अनेक प्रकारे प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसंच पालघर जिल्ह्यातील शिक्षकेतर संवर्गातून मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. मॅडम तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आणि नक्कीच मला वाटतं अशी व्यक्ती आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेली आहे, हे आपलं सद्भाग्य. शिक्षणातून परिवर्तन नेमकं कशा पद्धतीने होतंय, कशा पद्धतीने काम सुरू आहे, या सगळ्याच दृष्टिकोनातून आज सुप्रिया मॅडम आपल्याशी संवाद साधणार आहेत. तेव्हा या विषयाच्या अनुषंगाने जर तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले किंवा काही शंका असतील तर त्या जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक लगेचच लिहून घ्या. 24908050 24988050 022 आपला STD कोड आहे मोबाईल धारकांसाठी आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी. फोन करताना एवढीच काळजी घ्यायची, जेव्हा तुम्ही फोन कराल आणि इथे जोडला जाईल तेव्हा घरातल्या दूरदर्शन संचाचा आवाज पूर्णपणे बंद ठेवा, म्हणजे तुम्ही विचारलेला प्रश्न इथवर अगदी व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि जर मोबाईलवरून फोन करणार असाल तर जिथे उत्तम नेटवर्क आहे तिथून संपर्क करा, म्हणजे तुमचा प्रश्न इथवर अगदी व्यवस्थित येऊन पोहोचेल. आजचा आपला विषय आहे शिक्षणातून परिवर्तन आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत समाजसेविका तसंच शिक्षण अभ्यासक सुप्रिया उराडे मॅडम. आता वेळ न घालवता लगेचच मी पहिल्याच प्रश्नाकडे येणार आहे. आत्ताच मॅडम मी आपला परिचय वाचला. 35 वर्षाची ही अखंड सेवा. मला मुळात प्रश्न आहे की समाजकार्य करावं किंवा आदिवासी मुलांच्या बाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी तर याची प्रेरणा कुठे मिळाली? म्हणजे असं हे ठरवून या क्षेत्रात आलात की काय वेगळेपण होतं? नाही, ह्याची प्रेरणा मला माझ्या बालपणातूनच मिळाली. माझे वडील समाजसेवक होते. वडिलांना माझ्या मोडी भाषा येत होती. बरं. आणि माझे वडील मी 8वीत असतानाच गेले, पण त्याच्याही अगोदर जेव्हा मी बघायची तेव्हा वेगवेगळ्या म्हणजे क्षेत्रातले लोक त्यांच्याकडे सरकारी दरबारीचे अर्ज करायचे. कारण आत्तासारखे पहिल्या जेव्हा जसे आत्ता मिळतात प्रिंटेड फॉर्म तसं त्यावेळेस नव्हतं. त्यावेळेस हस्ताक्षरामध्येच आपण अर्ज लिहून द्यायचो. ते अर्ज लिहून घेण्यासाठी वडिलांकडे अक्षरशः म्हणजे रांगच लागायची, कारण ते खूप चांगल्या प्रकारे लिहून द्यायचं आणि त्यांचं हस्ताक्षरही खूप चांगलं होतं. आणि त्यावेळेस सगळी उठबस व्हायची, त्या लोकांचं जे आदरातिथ्य व्हायचं, त्याच्यातूनच मला प्रेरणा मिळत गेली की आपण पण समाजासाठी काहीतरी करायला हवं. खरं का? आणि म्हणजे कसं होतं की वडील ते सगळं निशुल्कपणे करायचे.
त्याच्यातून मला ते वाटलं की नाही, आता एवढे तळागाळातले लोक आहेत तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. नक्कीच मला वाटतं मॅडम, तुमची जी तळमळ आहे ती मला आजही जाणवते, कारण पालघरहून इथपर्यंत येणं, वरळीचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचणं ही आजच्या तारखेला सोपी गोष्ट नाही आहे. एवढ्या भर पावसात तुम्ही इथपर्यंत आलात. कुठेतरी ते एक व्रत म्हणता येईल किंवा एक समाजसेवेची प्रेरणा म्हणता येईल की ती आज तुम्हाला इथपर्यंत घेऊन आली. आज पालघर सारख्या जिल्ह्यात आपण काम करतायत की जिथे अजूनही अनेक आदिवासी पाडे आजूबाजूला आहेत, अनेक मुलं आहेत की ज्यांना अजूनही वेगवेगळ्या गोष्टींची कुठेतरी उपलब्धी नाही आहे. म्हणजे शैक्षणिक साधनांबद्दल जर आपण बोललो तर एकंदरीतच मला असा मनात प्रश्न आहे की आपण जरी असं म्हटलं की जागतिकीकरण झालंय, शहरीकरण झालंय, तरी सुद्धा पालघर जिल्हा किंवा आदिवासी पाडे काय आव्हानं जाणवतात त्या मुलांसमोर, विद्यार्थ्यांसमोर, काय सांगाल? आता एवढ्या वर्षाच्या नोकरीमध्ये मी जेव्हा बघितलंय की ती मुलं, त्यांचं एक तर दळणवळणाचं साधन आहे. खरं, आमच्या महाविद्यालयात जी मुलं येतात सोनोपंत दांडेकर महाविद्यालयामध्ये, ती अगदी तलासरी, मोखाडा, जव्हार इथपासून आणि आतमधून येतात ती मुलं. म्हणजे अगदी तलासरी म्हटलं तर नुसतं तलासरीतून नाही, तर त्याच्याही आतमध्ये कुठेतरी डोंगरामध्ये राहतात, तिथून ती मुलं चालत येतात. म्हणजे काही मुलं तशी संपर्कात आली की सकाळी 4 वाजता निघतात, तिथून डोंगर दऱ्यातून कुठून तरी चालत येतात. त्याच्यानंतर एखादं वाहन मिळालं की ती मेन रोडवर येतात, तिथून डहाणूला येतात आणि डहाणूहून ट्रेननी प्रवास करून पालघर महाविद्यालयामध्ये येतात. आणि आमचं लेक्चर सकाळी 7:20चं असतं. म्हणजे त्याच्यावर आणि तोच परत उलटा प्रवास ते करतात. खरं, ही रोजची त्यांची पायपीट आहे. त्यांना जर वसतिगृहात मिळालं तर ठीकच, नाही तर मग त्यांचं रोजची पायपीट असते ही. मला वाटतं म्हणजे बाकी सगळ्या इतर आव्हानं तर आहेच, त्याच्याविषयी त्यांना विचारणार आहे, पण मुख्य आव्हान हे आहे की पोहोचणं. ते पोहोचणंच अवघड आहे. म्हणूनच मला वाटतं वसतिगृहासाठी सुद्धा तुम्ही सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. तर मला वाटतं हा नक्की प्रकार काय झाला, कशा पद्धतीने वसतिगृहासाठी आपण प्रयत्न केले, त्यातून आज काय परिणाम दिसतोय, मुलांना कशा काय सगळ्या गोष्टींची उपलब्धता झाली? म्हणजे वसतिगृहासाठी आम्ही आतापर्यंत मी जवळजवळ 5-6 वर्ष झाली सारखी धावपळ करते. कारण पालघर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी फक्त एकच वसतिगृह आहे ज्यांची क्षमता फक्त 84 मुलांची होती. आता ती 120 केलेली आहे. त्यासाठी अगदी म्हणजे मी मुख्यमंत्र्यांपर्यंत माझ्या मैत्रिणीच्या माध्यमातून भेटून आले. जिल्हा परिषद सदस्य आहेत त्या वैदेहीवाडान, त्यांच्या माध्यमातून मी तिथपर्यंत भेटून आली. बरेचसे पत्रव्यवहार केल्या, अनेक आमदार, खासदार सगळ्यांशी भेटली की किमान तुम्ही वसतिगृहाची क्षमता वाढवा. कारण आमच्या महाविद्यालयामध्ये आता या मितीला जवळजवळ 14,500 मुलं आहेत. बापरे. BA, BCom, BSc पासून अगदी LLM पर्यंत आमच्याकडे सगळे कोर्सेस आहेत. बायोटेक, BSc, IT, CS वगैरे सगळे. आणि एवढ्यासाठी सगळे मुलं जी येतात ती तळागाळातून येतात. आणि महाविद्यालयाची फी इतर महाविद्यालयांपेक्षा खूप कमी आहे. म्हणजे इंडिया टुडे म्हणजे आम्ही टॉप 10 मध्ये पण आहोत. अरे वा. म्हणजे त्याच्यामुळे आणि सगळं शिक्षक वर्ग चांगला आहे, एरिया मोठा आहे, सगळ्या फॅसिलिटी आमच्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे मुलं जास्त करून म्हणजे निर्णय घेतात की सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात जावं. खरे. मला वाटतं आता म्हणजे या अनुषंगानेच विचारते की तुम्ही म्हणालात तसं की तुम्ही स्वतः अनेक ठिकाणी जाऊन ओळखी काढून आपला प्रश्न इतरांपर्यंत मांडून ह्याच्यावर कुठेतरी न्यायनिवाडा केलाय. तर तशीच कुठेतरी समस्या बरेच वेळेला होते की आपल्याकडे ना शासकीय योजना आहेत, पण त्या मुलांपर्यंत पोहोचवणं किंवा त्यांना लाभार्थी करण्यासाठी मदत करणं ह्याच्यात सुद्धा ना अडथळा शर्यत असते. तर बरेच वेळेला होतं असं की शिक्षकाला त्याची कामं, त्याच्या ड्युटी, त्याच्या जबाबदाऱ्या, घरचं सगळं एक सखी म्हणून सगळं बघून आणि शिवाय कुठेतरी एक समाजसेवेची प्रेरणा असल्यामुळे मग हे करण्यासाठीची धडपड. तर ह्या सगळ्या गोष्टी सांभाळताना शासकीय योजना विद्यार्थ्यांना मिळाव्यात, तर त्याच्यासाठी तुम्ही कसे काय प्रयत्न केलेले आहेत आणि मुळात त्या आहेत कुठल्या कुठल्या, इथपासून माझ्या मनात शंका आहे. कारण बरेच वेळेला ह्याचीच माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही. तर आज तुम्ही काय सांगा? वसतिगृहाची तो सोय आहेच. वसतिगृहासाठी ऑनलाईन फॉर्म भरायचे असतात. त्याच्यानंतर वसतिगृहामध्ये जर ऍडमिशन नाही मिळालं त्या मुलाला, तर मग त्याच्यातून पंडित दीनदयाल योजना म्हणून एक आहे, स्वयंचा फॉर्म भरायचा असतो. त्यासाठी मुलांनी फॉर्म भरायचा असतो. आता या वर्षीपासून असं केलेलं आहे की पहिल्यांदा तुम्ही हॉस्टेलचा फॉर्म भरा. हॉस्टेलला जर तुमचा नंबर नाही लागला तर तो फॉर्म म्हणजे ऑटोमॅटिकली स्वयंसाठी कन्वर्ट होतो. आणि स्वयंमधून प्रत्येक मुलाला दर महिन्याला किमान 3,500 ते 4,000 रुपये मिळतात. पण ते वेळेवर मिळत नाहीत. मग त्याच्यातून आम्ही असं मुलांना सुचवतो की तुम्ही फॉर्म भरा. तुम्ही समजा तलासरीचे 8-10 मुलं आहेत किंवा 4-5 मुलं आहेत,
तर त्या मुलांनी काय करायचं की एखादा रूम घेऊन राहायचा भाड्याने. बरोबर. रूमचं भाडं जर 5,000 रुपये असेल तर 5 मुलं राहिली, 1,000 रुपये वाटून घेतले जातात. बरोबर. आणि त्याच्यातून तुमचा 1,000-1,500 रुपये जेवणाचा खर्च, उरलेला खर्च तो तुमच्या शिक्षणासाठी किंवा तुमच्या घरच्यांसाठी तर होऊ शकतं. खरं. मग आमच्याकडे ह्यावेळेस म्हणजे हळूहळू कसं जी मुलं 169 मुलांनी जी स्वयंयोजना सुरू झालेली ती आता 950 पर्यंत पोहोचलेली आहे. बरं, ही जी योजना तुम्ही सांगताय शासकीय योजना, ही नक्की कोणाकोणासाठी आहे? म्हणजे याचे पात्र अटी काय आहेत? ह्याच्यामध्ये फक्त ही आदिवासी मुलांसाठीच आहे. अच्छा. आणि ती 11वी-12वी साठी नाहीये. FY2 त्याच्या पुढचे सगळे वर्ग, डिग्री कॉलेज, डिग्री कॉलेजसाठी, त्याच्यानंतर नर्सिंगसाठी, ह्याच्यासाठी आहेत. आणि हे सगळं आपल्याला ऑनलाईन सगळं ऑनलाईन करायचं. त्याची सगळी माहिती आम्ही मुलांना देतो. सगळे आम्ही बाहेर फ्लेक्स लावलेले आहेत, त्याच्यावरती सगळी माहिती अवेलेबल असते. प्लस मी माझे जे सहकारी आहेत ते ह्याची माहिती मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो वर्गामध्ये जाऊन. बरं, आता हे तुम्ही तुमच्या महाविद्यालयाचं नक्कीच सांगितलं की महाविद्यालयातून या गोष्टी होत आहेत आणि सातत्याने काम चालू आहे. पण महाविद्यालयाबाहेर जर मुलांना अशा पद्धतीने माहिती हवी असेल तर आपलं काय विचार आहे की समाजसेवेचं व्रत सांभाळताना आपण या पद्धतीने कसं काम? हो, मग त्यासाठी मी जर बाहेर असले, बाहेरच्या ठिकाणी, तर एखाद्या शिबिराच्या माध्यमातून किंवा महिला बचत गट असतं किंवा माझ्या ज्या सगळ्या संघटना आहेत त्यांच्या मार्फत आम्ही ह्या योजना मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच, मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. आणि आत्ताच तुम्ही महिलांचा विषय काढलाय तर या अनुषंगाने विचारते की एकंदरीतच पालघर किंवा आदिवासी पाडे यातून येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या ही महाविद्यालयामध्ये जास्त आहे. 35 वर्ष तुम्ही काम करताय, साधारण पहिल्या दुसऱ्या वर्षी काम करत होता तेव्हा किती होती आणि आता किती आहे? आणि हा जो बदल आहे हा कशा पद्धतीने पॉझिटिव्ह होताना दिसतोय? किंवा एकंदरीतच महिला सक्षमीकरणासाठी अजून कुठल्या गोष्टींची गरज आहे की जेणेकरून अजून महिला तिथपर्यंत पोहोचतील? काय सांगाल? महिलांसाठी एकतर म्हणजे शिबिर वगैरे आयोजित करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आम्ही महिलांशी जोडले जातो. म्हणजे त्याच्यातून कसं होतं की एखादी त्या महिलेवरती संकट आलं, सामाजिक, आर्थिक किंवा काय, संघटना त्याच्या पाठीमागे उभे राहतात. वेगवेगळ्या संघटनांशी मी संबंधित असल्यामुळे त्याच्यामुळे कसं महिलांचं जे मानसिक खच्चीकरण होतं ते आम्हाला थोड्या प्रमाणात का होईना पण आम्ही कुठेतरी त्यांना सांभाळतो. बरं, आता तुम्ही महिला संघटनांचं एक नाव घेतलं तर कुठल्या कुठल्या साधारण महिला संघटनांशी आपण जोडल्या गेलेल्या? मी मोरकी म्हणून एक महिला संघटना आहे त्याच्याशी जोडलेली आहे. नंतर रेल्वे पोलिसांची जी दक्षता समिती आहे त्याच्याशी जोडलेली आहे. आणि आमची एक ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन म्हणून फाउंडेशन आहे त्यासाठी जोडलेली आहे. ऑल इंडिया फेडरेशन आहे, आदिवासी फेडरेशन, एम्प्लॉईज फेडरेशन जी आहे, म्हणजे एम्प्लॉईज जे असतील आदिवासी त्यांच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते संघटना ते प्रश्न सोडवते. मला वाटतं ह्या सगळ्या संघटना काम करतायत म्हणून कुठेतरी हा एक मार्ग सोपा होतोय आणि कार्य पुढे केलं जात आहे. मगाशी एक प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर राहून गेलं की साधारण जेव्हा काम सुरू केलं आपण महाविद्यालयातलं त्यावेळेचा काळ आणि आत्ताचा काळ मध्ये साधारण 30 वर्षाचं आपण एक अंतर पकडूया, तर साधारण महिलांच्या संख्येमध्ये कशी काय आपल्याला वाढ झालेली दिसते? आणि अजूनही असं वाटतं का की अजूनही आदिवासी पाड्यांमध्ये असणारे पालक किंवा त्यांना असणारे मुली यांचं काही समुपदेशन करण्याची गरज आहे किंवा त्यांच्या कुठल्या समस्या अजूनही दिसतात? मुलींच्या बाबतीमध्ये म्हणायचं गेलं तर समस्या त्यांच्या आहेतच. पालक पटकन पाठवायला तयार होत नाहीत. पण जेव्हा ते महाविद्यालयात येतात आणि मग अशा वसतिगृहाच्या वगैरे अडचणी निर्माण होतात तेव्हा विद्यार्थिनी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की मॅडम मदत करतात मुलींना. त्यामुळे मुली येतात की मॅडम अशी अशी समस्या आहे तर मग काय करायचं. मग ते अशा वेळेस मी त्यांच्या पालकांशी पण बोललेली आहे की शिक्षणाचं महत्त्व किती आहे हे त्याच्यातून मग त्यांना समजावून दिलेलं आहे. आणि मी स्वतः आदिवासी असल्यामुळे आणि ग्राउंड लेवलवर काम करत असल्यामुळे मला त्या समस्या लवकर लक्षात येतात. बरं, आणि तो प्रश्न की संख्या ही साधारण किती टक्क्यांनी वाढलेली दिसते? संख्या जवळजवळ 60 ते 70% वाढली. जेव्हा मी 1990ला लागले आणि आता 2026 त्याच्यामध्ये खूप संख्या मुलींची संख्या जास्त आहे. वा, मला वाटतं या अनुषंगाने त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवायचं आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण सखी सह्याद्रीत बोलतोय शिक्षणातून परिवर्तन या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत महाविद्यालय प्रबंधक सुप्रिया उराडे मॅडम.
ब्रेकपूर्वी एकंदरीतच त्यांच्या 35 वर्षाच्या अनुभवातली जी परिस्थिती होती, पालघर आणि आदिवासी पाडे त्यांच्यासाठीचं वसतिगृह असेल, त्यांच्या शिक्षणाच्या सुविधा असतील, याविषयी आपण बोलत होतो. आता मी त्यांच्याकडे येणार आहे पुन्हा एकदा, की मगाशी तुमच्या बोलण्यात एक शब्द आला, की तुम्ही स्वतःसुद्धा आदिवासी या गटातून इथपर्यंत आज पोहोचलेले आहात. तर हा प्रवास नक्कीच सोपा नसतो. नव्हता. बरेच वेळेला चांगले अनुभव येतात, बऱ्याच काही आठवणी कटू असतात आणि मग त्यावेळेला वाटतं की नाही, मला हा अनुभव आलाय, पण माझ्या विद्यार्थ्यांना किंवा माझ्या विद्यार्थिनींना ह्याला सामोरं जाता कामा नये किंवा सामोरं जायला लागता कामा नये. बरोबर. तर अशा काही चांगल्या आणि वाईट आठवणी आणि मग तुम्ही वाईट आठवणी मनात ठेवून त्याच्यावर केलेले चांगले उपाय, तर ह्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. तसं बघायला गेलं तर माझी विद्यार्थी दशेतली जी सुरुवात आहे ती ज्या महाविद्यालयामध्ये आज मी प्रबंधक या पदावरती बरोबर. माझी पदोन्नती झालेली आहे, त्या महाविद्यालयामध्ये मी 2.5 रुपयावरती काम केलेलं आहे. पाणी द्यायचं, बापरे. बरं. म्हणजे त्यावेळेस बाटला हा प्रकार नव्हता, प्लास्टिकच्या ग्लासमध्ये पाणी नेऊन द्यायचं, विद्यार्थी बसलेले असायचे आणि मी वर्गामध्ये पाणी वाटत फिरायची. मग त्यावेळेस आम्हाला 2.5 रुपये मिळायचे, पण त्या काळामध्ये 2.5 रुपये म्हणजे खूप मोठे वाटायचे आम्हाला. बरोबर. आणि मग 2.5 रुपयावरून मग मी तिथे महाविद्यालयामध्येच अर्न अँड लर्न जी आमची योजना आहे त्या योजनेअंतर्गत मी सकाळी महाविद्यालयामध्ये जायची, दुपारी महाविद्यालयाच्याच कार्यालयामध्ये मी काम करायची. मग त्यावेळेस आम्हाला 10 रुपये मिळायचे दिवसाचे. हळूहळू करून तो 30 रुपयापर्यंत गेला. अच्छा. हा. नंतर 1990 नंतर असं झालं की 0 बजेट होतं. 0 बजेट उठल्यानंतर महाविद्यालयामध्ये माझा स्वतःचा अनुभव असल्यामुळे तिथेच मला नोकरी लागली आणि मी आदिवासी प्रवर्गातून असल्यामुळे जागाही शिल्लक होती, म्हणून तिथे ज्युनियर क्लार्क म्हणून मी सुरुवात केली. पण हे जे सगळ्या अनुभवातून मी गेलेली होती ना, त्याच्यामुळे मला असं वाटायचं की नाही, ज्या ह्याच्यातून आपण गेलोय त्या ह्याच्यातून विद्यार्थी पण जात असतात आणि त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. जेव्हा आता मी या पदापर्यंत पोहोचले तर या पदाचा कुठेतरी उपयोग व्हायला हवा, माझ्या समाजासाठी, माझ्या मुलांसाठी किंवा दुर्बल घटकांसाठी पण. मग त्यावेळेस असं वाटलं की म्हणजे आम्ही ज्यावेळेस मी क्लार्क होते त्यावेळेस 26 रुपये फी होती, पण ती 26 रुपये फी भरताना सुद्धा मुलं अशी अगदी 2 रुपये 5 रुपये हातात गुंडाळून घेऊन यायची. त्याच्यातून मग ते असं वाटायचं की बाबा हे मुलांनी पण कुठून कुठून पैसे जमा करून आणलेले असतील. आणि त्याच्यातूनच मग वाटलं की नाही, काहीतरी करायला पाहिजे. आणि मग त्याच्यातून हळूहळू ही समाजसेवा पण घडत गेली. ह्याला सगळं म्हणजे कारणीभूत आहे ते माझं महाविद्यालय, की महाविद्यालयाच्या ह्याच्यातून मार्गातूनच मला हा पुढे पुढे मार्ग मिळत गेला. अनेक प्रकारच्या मुलांच्या ओळखी होत गेल्या, त्यांच्या परिस्थिती समजत गेली. आणि मुलांचं असं होतं की मी मुलांशी एक फ्रेंडली थोडीशी वागत असल्यामुळे मुलांच्या ज्या समस्या याच्या कौटुंबिक किंवा सामाजिक हा माझ्यापर्यंत मुलं मोकळेपणाने बोलू शकत होती. खरं. मला वाटतं कारण तुमचा तो अनुभव असल्यामुळे तुमच्याशी कनेक्ट होणं त्यांना सोपं गेलं. म्हणजे अगदी मागच्या वेळेस असं झालंय की आमचं आदिवासी वसतिगृह जे आहे मुलींचं ते महाविद्यालयापासून जवळजवळ 2 किलोमीटर अंतरावर आहे. तिथून येताना त्या 11वीतल्या मुलींना काही मुलं त्रास देत होती, म्हणजे अगदी वाईट प्रकारे त्यांनी त्रास देत होती. मग त्या मुली माझ्या संपर्कामध्ये आल्या की मॅडम आम्हाला, आणि 11वीतल्या म्हणजे मुली खूप लहान. बरोबर. मग त्यांनी ते समजावलं. मग त्या मुलांचं मग पोलीस केस झाली, पोलिसांनी समज दिली, असं सगळं ते झालं. म्हणजे हे पण अनुभव आलेले आहेत. तर आपण कटू आठवणींविषयी बोललो, पण आता चांगल्याही आठवणी मला ऐकायच्या आहेत. पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो घेऊन आपल्याला पुढे जायचंय. आपल्याला मंगल आपटे पुण्यात प्रश्न विचारतात. नमस्कार. 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 माझा असा प्रश्न विचारायचा आहे, ऐकू येतंय? हो येतंय. हा, तर आर्थिक परिस्थिती आणि मानसिक स्थिती अशी विद्यार्थ्यांची तुमचं आणि त्यांचं कसं काय म्हणजे एकत्रपणे झालं असं मला विचारत होतं. की एखाद्याची मानसिक स्थिती असते म्हणजे शिकण्याची आणि एखाद्याची परिस्थिती नसते म्हणजे पैसे देण्याची किंवा खूप पैसे नाही येत असं, तर त्या बाबतीत आपण काय मार्गदर्शन करू शकाल? खरं, मला वाटतं हा ताळमेळ घालणं फार ही क्लिष्ट बाब आहे, पण त्याच्यातून त्या मुलांना शिक्षणाकडे खेचणं, तर कसं काय हे सगळं केलं? त्याच्यातून असं झालं की मुलांकडे जर फीचे पैसे नसतील तर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि आमचं नॉन टीचिंग स्टाफ सुद्धा आम्ही सगळे कॉन्ट्रॅक्ट करून पण त्यांचे पैसे भरतो. मुलांचं शिक्षण त्याच्यासाठीच थांबू नये हे आमचा उद्देश असतो त्याच्यातून. कारण 1 वर्षाचं जर नुकसान झालं तर पुढचं सगळं, एकदा ती मुलं शिक्षण सोडून गेली की ती नंतर पुढे परत रिटर्न येत नाही. एक मग ते घरी कुठेतरी कंपनीत जातात किंवा शेती करतात, नाहीतर मग असेच आहेत आरामामध्ये, असं त्यांचं चालतं. पण त्यांचा जो फ्लो असतो ना तो आम्ही थांबवत नाही.
बरोबर. हा आर्थिक मला वाटतं- परिस्थिती म्हणजे मी बऱ्याचशा मुलांची दरवर्षी फी पण भरते त्याच्यातून. पण ते आणि मला वाटतं फक्त- मानसिक जी गोष्ट हा. आपण त्यांनी म्हणाल्या ती सुद्धा आहे की बऱ्याच वेळेला मन तयार होत नाही किंवा तुम्ही म्हणाल तसं हा. की ड्रॉपआउट झालं मध्ये शिक्षण सोडल्यावर परत त्याच्याकडे हा, येणं येत नाही. हे कठीण असतं हो. त्या काळात. आणि या म्हणजे ह्या एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये मी असं बोललेलं आहे की कधी कधी वसतिगृह नसल्यामुळे मुलं शिक्षण मध्ये सोडायचं येतात आणि ऍडमिशन कॅन्सलचे फॉर्म आहेत ते माझ्याकडे सहीला येतात. मग ते मुलांना मी विचारते की बाबा तू शिक्षण का सोडतोयस. बरोबर. तो म्हणतो की नाही मॅडम एवढ्या लांबून आम्ही येऊ शकत नाही, 200-300 रुपये रोजचा खर्च आम्हाला झेपत नाही. बरोबर. आई वडील म्हणतात त्यापेक्षा घरी बस शिक्षण सोड. मग आम्ही त्याच्यातून काहीतरी मार्ग काढतो. आमच्याकडे रेल्वे कन्सेशन, बस कन्सेशन मुलांना दिलं जातं किंवा मग आम्ही 500 पण पैसे देतो की बाबा जा एक पास काढ पण तू रोजच्या रोज कॉलेजला ये खरं. आणि तुझं शिक्षण पूर्ण कर. वा, मला वाटतं हे फार महत्वाचं आहे की एक शिक्षक म्हणून ही जबाबदारी बरेचदा घ्यायला लागते. आणि तुमचं महाविद्यालय किंवा तुम्ही सगळेच या कदाचित हे व्रत असल्यामुळे हे कार्य पुढे चालू ठेवलं तुम्ही. बरं, आपण मगाशी कटू आठवणीविषयी बोललो ज्याच्यात तुम्ही म्हणालात तसं की स्वतः मुळात त्या परिस्थितीतून गेलेलं असल्यामुळे तुम्हाला ते भान आणि ते सगळं माहिती होतं की कशा पद्धतीने वाटा आहेत, कशा पद्धतीने पुढे जायचंय किंवा वाटेवर काटे आहेत याची एक जाणीव होती. पण मग तशा चांगल्या काही आठवणी असतील इथपर्यंत पोहोचल्यानंतर आज काय सांगाल? इथपर्यंत म्हणजे चांगल्या आठवणी अशा पण आहेत की त्याही विद्यार्थ्यांशी संबंधित आहेत की विद्यार्थ्यांना मागच्या वेळेस स्वयं योजनेतून काही फॉर्म भरलेले होते विद्यार्थ्यांनी. तर ते स्वयं योजनेचे फॉर्म त्यांचे परत आले. अच्छा. आणि मग मुलं माझ्याकडे आली सगळी, मॅडम आमचे फॉर्म परत आलेले आहेत तर ते अप्रूव्ह होत नाही आहेत, काय करायचं. ह्याच्यानंतर मग मी मिड डेच्या ज्या संपादिका आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधला. त्यांनी पेपरला बातमी दिली. पेपरला बातमी दिल्यानंतर लगेचच पुढच्या 2 दिवसामध्ये 40 मुलांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन आले. हो. त्या मुलांची एक मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये मग ते मुलांकडून मग त्यांनी सगळं ते बघितलं, त्यांनी ऐकलं, मुलांची मुलाखत घेतली आणि ते सगळं मिड डेला आलं. आणि मिड डेला आल्यानंतर मग लगेच 2 दिवसात त्याच्यावरती प्रोसेस होऊन मुलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले. आता तसं काही होत नाहीये. आता स्वयंचे पैसे येतात फार का होईना, म्हणजे 2-3 महिन्यांनी तरी येतात. खरंय. मला वाटतं आताची जे तुमचं पद आहे की मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्त झालेल्या तुम्ही पहिल्या महिला आहात. तर मुळात हे पद नक्की काय आहे, ह्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि तुम्ही त्या कशा सांभाळताय? आमची नेमणूक आहे ती डायरेक्ट कुलसचिवांकडून आपले कुलगुरूंकडून झालेली आहे महाविद्यालयाच्या विद्यापीठाच्या. त्याच्यातून आम्हाला विद्यार्थ्यांचं ज्या पदवी अभ्यासक्रम आहेत किंवा मग आर्थिक अंदाजपत्रक आहेत ह्या संदर्भामध्ये चर्चा होते. त्याच्यानंतर शिक्षकांच्या काही समस्या असतील, विद्यार्थ्यांच्या समस्या असतील तर त्या कुलगुरूपर्यंत मांडल्या जातात. महाविद्यालयाच्या समस्या असतील त्याच्यातून एक समन्वय साधला जातो कारण ते डायरेक्ट कुलगुरूपर्यंत पोचतात. असं त्याच्यातून आम्ही बराचसा हे करतोय. आता सध्या कालच मी मीटिंगला जाऊन आले. त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये चर्चा झाली, त्याच्यातून वेगवेगळे विषय चर्चले गेले, त्यातून कुलगुरूंनी मार्ग दाखवले आम्हाला. मग ह्याच्यातून आम्हाला बरंचसं शिकायला मिळतं की आपल्या महाविद्यालयामध्ये किंवा इतर महाविद्यालयामध्ये काय काय करायला पाहिजे विषयांच्या संदर्भात किंवा अभ्यासक्रमाच्या संदर्भात. हे सगळं आम्ही त्याच्यातून बरेचसे शिकलो आहेत. आता मला वाटतं ही एक नवीन जबाबदारी आहे की नवा एक काहीतरी करायची संधी पण आहे. संधी आहे. बरं, मगाची एक आपली चर्चा सुरू होती कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की दूरदर्शनला तुम्ही याच्या आधी मुलांना घेऊन आलेला आहात. जेव्हा ताकदीना दिन सारखा आपल्याकडे कार्यक्रम होता आणि खूप छान छान त्याच्यामधून नृत्य सादरीकरण व्हायचं. अनेक मुलं नृत्य सादर करायची. मॅडमचे सुद्धा अनेक विद्यार्थी इथे येऊन गेलेत. खूप छान वाटतंय आज तुम्ही हा अनुभव सांगितलात. तर ह्या दृष्टीनेच मला प्रश्न विचारायचा आहे की शिक्षण म्हटल्यानंतर अभ्यास आला, पुस्तकं आली, मार्क आले, परीक्षा आल्या, हे तर आलंच, याच्यात काही शंका नाही. पण या बरोबरीने त्या विभागातली किंवा त्या क्षेत्रातली संस्कृती सुद्धा जपायला हवी. म्हणजे शिक्षण म्हणजे हा सुद्धा एक पैलू त्याच्यात येतो. तर आदिवासी क्षेत्रामध्ये काम करताना किंवा पालघरमध्ये काम करत असताना आदिवासी मुलांची ही त्यांच्याकडची संस्कृती किंवा त्यांच्याकडचं नृत्य असेल, त्यांच्याकडचं गाणं असेल, त्यांच्याकडच्या बोली असतील, हे सगळं सुद्धा साधारण जपण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काम केलंय? आत्ताच्या ह्याच्यामध्ये आता खरं तर जी तरुणाई आहे त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह, प्रचंड ऊर्जा आहे
आणि त्याच्यामुळे आणि आता सोशल मीडियाचं एक आपल्याला चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. त्याच्यातून आपण जे जुने दस्तऐवज आहेत आदिवासी संस्कृतीचे किंवा आदिवासी बोलीभाषींचे हे जतन पण करू शकतो. कारण आता ते सगळं आपल्याला अवेलेबल झालेलं आहे. आणि आताच्या ह्याच्यामध्ये असं वाटतंय मला की आत्ताची जी तरुणाई आहे किंवा आदिवासी विभागातली त्यांच्याशी जास्तीत जास्त संवाद साधून आणि त्यांना जी आपली परंपरा आहे, संस्कृती आहे, जी बोलीभाषा आहे ती पुढे नेण्यासाठी त्यांना थोडंसं आपण मोटिवेट केलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. कॉलेजमध्ये काय उपक्रम होतात मी याच्याकडे येते, पण तत्पूर्वी एक फोन येतोय तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला रुपेश गुजराती सिन्नरहून प्रश्न विचारतात. नमस्कार मॅडम, माझा असा प्रश्न आहे की मॅडम बोलल्या की 12वीच्या पुढील विद्यार्थ्यांनाच येता येते. दुसरं असं की ते फक्त मुंबई विभागापुरतच आहे का महाराष्ट्रातले सर्व जिल्हे जसे की आमच्या नाशिकचे पेठ, सुरगाणा हे सुद्धा आदिवासी भाग आहे, तिकडे पुणे, धुळे, नंदुरबारकडे आदिवासी भाग आहे. मग त्यांना जर एवढं काहींना इतकं शिक्षण घेता येत नाही परिस्थिती अभावी किंवा त्याला जोडीला जर अर्न अँड लर्न स्कीम त्यांना दिली गेली तिथे कमवा आणि शिका योजना जसं काही टेक्निकल, तर मग त्या दृष्टीने सोयीस्कर होईल. आणि मग 12वीच्या आतले म्हणजे 5वी ते 12वी 10वी पर्यंतचे विद्यार्थी का नाही याच्यात होऊ शकत? त्यांनी कुठे घ्यावी? अगोदरचं शिक्षण कुठे करावं, नंतरचं मग याकडे जाणं त्यांना शक्य होणार नाही, कारण त्यांना रोजगाराचा प्रश्न पहिला उभा राहतो. कारण आर्थिक परिस्थिती तेवढी नसते, आर्थिक परिस्थिती तेवढी नसते ना. मेन उद्देश त्यांचा तो असतो. आणि काही शेतकरी सुद्धा यात गरीब आहे का ते इतर दिवसात रिकामे असतात, पीक पाण्याला म्हणजे पैसा नसतो, पाऊस नसल्यामुळे ते सुद्धा यात इन्क्लूड करून घ्यावे असं माझं. नक्कीच आपण त्यांना त्यांचं मत या विषयाचं विचारूया. रुपेशजी, फक्त आधीचा प्रश्न आहे तो आपण पूर्ण करून घेऊया आणि मग अर्थात तुमच्या प्रश्नाचं उत्तर मॅडम देतील. तर आपण तिथपर्यंत आलो होतो की ज्या वेळेला हे सगळं होत असतं म्हणजे आदिवासी संस्कृती जपायची, त्यावेळी तुम्ही म्हणालात तसं की त्यांच्या बोलीभाषा आहेत, हाच त्याचा जतन संवर्धन व्हायला हवं. किंवा तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की तुमचे वडील मोडी लिपी चांगलं त्यांना ज्ञान होतं. तर एकंदरीतच कॉलेजमध्ये साधारण कुठले कुठले उपक्रम आहेत की ज्याच्यामुळे ही संस्कृती याचं संवर्धन व्हायला किंवा ही वृद्धिंगत व्हायला मदत होते, काय सांगाल? ह्याच्यामध्ये आमच्याकडे बोलीभाषेचे वेगवेगळे सेमिनार्स वगैरे घेतले जातात मराठी विभागाकडून. मग त्यावेळेस आम्ही आमच्या इकडची ज्या भाषा आहेत सगळ्या लोकल भाषा त्या संदर्भामध्ये तिथल्या ते विशेषज्ञांना बोलवतो किंवा त्याच्या संदर्भामध्ये कविता, लेख हे मुलांच्या स्पर्धाही घेतल्या जातात. मला वाटतं आणि एक तुम्ही मगाशी म्हणालात तसं की इथे सुद्धा त्यांना व्यासपीठ तुम्ही मिळवून दिलं, तेव्हा त्यांचं विशेष नृत्य इथे प्रेझेंट झालेलं असेल तर तोही एक भाग विसरून नाही चालणार. आपण रुपेशजींच्या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. महाविद्यालय प्रबंधक सुप्रिया उराडे आज आपल्या बरोबर आहेत आणि आपल्याला त्या मार्गदर्शन करतायत शिक्षणातून परिवर्तन या विषयावर. गेली 35 वर्ष पालघरमध्ये त्या काम करतायत आणि अनेक आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं काम सुद्धा त्यांच्याकडून झालंय. आपल्याला रुपेशजींनी एक प्रश्न विचारला होता, मला वाटतं तो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की बऱ्याचशा योजना ह्या मुलांपर्यंत पोहोचत नाहीत. तर त्यांचा प्रश्न होता की स्वयंसारखी योजना असेल किंवा अन आणि लन सारख्या ज्या तुमच्याकडे असलेल्या सुविधा आहेत त्या अनेक ठिकाणी उपलब्ध झाल्या तर कदाचित मुलांना पुढचं शिक्षण घेणं हे सोपं जाईल. इवन ह्या ज्या योजना आहेत त्या सगळीकडे उपलब्ध आहेत का? आधी मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आणि त्याची माहिती मुळात कशी मिळवायला हवी? ज्या म्हणजे आता स्वयंची योजना आहे ती आम्हाला प्रकल्प अधिकारी डहाणू यांच्याकडून आम्हाला ती मिळते आमच्या महाविद्यालया. बाकीच्या महाविद्यालयांनी ती त्या प्रकल्प अधिकारी ऑफिसशी संपर्क साधून त्याप्रमाणे त्यांच्याकडून ती योजना समजून घ्यायला हवी. आणि आमचं महाविद्यालय किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रातली सगळी महाविद्यालय फक्त ओपनचे ज्या आहेत त्या कास्टचे सोडून बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. अच्छा, ओके. शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे त्यांची फी घेतानाच कमी घेतली जाते, कारण त्यांची बाकीचे ज्या फीज असतात त्या सरकार फी भरतं त्यांची शिष्यवृत्तीचा फॉर्म भरल्यानंतरच पण. आणि तो शिष्यवृत्तीचा फॉर्म अप्रूव्ह होणं गरजेचं असतं. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स जे आहेत ते अपलोड करावे लागतात. त्यांची सही, फोटो, त्याच्यानंतर त्यांचे कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्या मार्कशीट्स ह्या सगळ्या आणि त्यांचे डोमेसिल सर्टिफिकेट हे सगळं त्यांना अपलोड करावं लागतं.
पण मला वाटतं म्हणजे थोडक्यात कुठलाही जिल्हा, कुठलंही गाव, हो. कुठलाही आदिवासी पाडा असेल तर प्रकल्प अधिकाऱ्यांशी जर आपण संपर्क केला त्या त्या पर्टिक्युलर महाविद्यालयाने, तर त्यांना या योजना त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवता पोहोचता येतील. त्यांचा अन आणि लनच्या बाबत एक प्रश्न होता कमवा आणि शिका, तो विचारते मी. पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो घेऊन अर्थात आपण पुढे जाऊया. शिवानंद वसदार आपल्याला निपाणीहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हा, हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे मॅडम, मोठ्या मोठ्या सिटीमध्ये मुली व महिला अगदी शिक्षण घेण्यासाठी त्यांना काही प्रॉब्लेम नाही, शिक्षण घेऊन त्यांनी बदल घडवतात. पण ग्रामीण भागामध्ये मुली आणि महिला अशी आहेत की त्यांची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण घेता येत नाही, काही बदल घडवता येत नाही, काही नाही. मग तशा मुली व महिलांनी कशा प्रकारे पुढाकार घेऊन किंवा कुठलं जर काहीतरी पैशाची व्यवस्था कशा प्रकारे आपण करू शकतो आणि चांगलं शिक्षण घेऊन बदल घडवू शकतो, याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे बघा मॅडम. नक्कीच. मला वाटतं शिवानंद सरांच्या प्रश्नालाच मलाही एक थोडंसं जोड द्यावीशी वाटते की जर आता तुम्ही म्हणलात तसं की पालघर जिल्हा आदिवासी पाडे यातच तुमचं महाविद्यालय काम करतं, जर अशा ग्रामीण भागातच इतकी चांगली महाविद्यालय काम करायला लागली तर त्या मुलांना तिथून उठून इथे यायलाच नाही लागणार. बरोबर. आज असं होतंय की खरंच काही काही ठिकाणी तेवढी कॉलेजेस उपलब्ध नाहीयेत, तेवढ्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीयेत. तर त्यांचा प्रश्न मला आवडला की असं जर झालं ग्रामीण भागातच त्या सोयी सुविधा आल्या तर मला वाटतं तिकडच्याही मुलांची सोय होईल. काय वाटतं याच्याबद्दल? ह्या संदर्भामध्ये खरं तर आताच्या सरकारने ते सगळं सुरू करायला हवं असं मला वाटतं. कारण कसं ग्रामीण भागामध्ये आम्ही पोचणार कितीपर्यंत पोचणार, बरोबर. आणि त्या मुलांशी पण तेवढंसं आम्हाला सारखं त्यांचं समुपदेशन पण करावं लागतं शिक्षणाच्या बाबतीमध्ये. कारण काही मुलांची अजिबातच मानसिक तयारी नसते. म्हणजे मी ज्यावेळेस त्या मुलांच्या कॅन्सलेशन फॉर्मवर सही करते त्या पहिल्यांदा त्यांना विचारून घेतले की तू इथून कॅन्सल करून चाललायस, पण तू दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहे की शिक्षण थांबवणार आहे. बरोबर. आणि तसं असेल तर म्हटलं मग मी सही नाही करणार, तुझं ऍडमिशन मी कॅन्सल नाही करणार, तुला कुठल्याही परिस्थितीमध्ये इथे शिक्षण घ्यावंच लागेल. कारण शिक्षण आत्ताच्या काळाची गरज आहे आणि त्या सगळ्या मुलांनी शिकलं पाहिजे. सरकारचंही तेच योजना आहे की सगळ्यांनी शिकावं. पण त्यासाठी सगळे ज्या सुविधा आहेत त्या वेळेवर उपलब्ध होत नाहीयेत. आणि मला वाटतं कसं आहे की आपल्याकडे बरेच प्रौढ साक्षरता वर्ग वगैरेही असतात, पण ते पोहोचणं आणि आपण त्याच्यापर्यंत पोहोचणं हे आजच्यात कुठेतरी अंतर पडतंय. आणि म्हणून बरेच वेळेला असं दिसतं की काही काही मुलं ही शिक्षणापासून आजही वंचित राहतात. आता मगाशी जो रुपेशजींनी एक प्रश्न विचारला की तुमच्याकडे जशी पद्धत आहे कमवा आणि शिका, ही एक योजना असेल ना तर कुठेतरी थोडासा सपोर्ट असतो की एक आपल्यालाही असतो, आपल्या पालकांनाही असतो की ती आर्थिक अडचण असते, त्याचा तणाव येत नाही. बरोबर. तर तशी सुविधा इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला सुरू करता येऊ शकते का आणि करावी का? काय वाटतं याबद्दल? हा त्या महाविद्यालयाचा किंवा ज्या संस्था असतील हा तो त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. आमच्या महाविद्यालयाने आमच्या विद्यार्थ्यांचं सगळं बघून एकंदरीत परिस्थिती बघून त्याच्याप्रमाणे आम्ही मुलांना त्याप्रमाणे आमच्या ह्याच्यामध्ये सामावून घेतो. अन अँड लर्न मध्ये काही मुलांना आमच्या इथल्या प्राध्यापकांनी दत्तकही घेतलेलं आहे की त्यांचा पूर्ण वर्षाचा खर्च आमचे प्राध्यापक सगळं सांभाळतात. मला वाटतं हे कुठेतरी त्या शिक्षण संस्थांची ही जबाबदारी आहे. आणि असं जर का झालं आणि खरंच म्हणजे हा एक उत्तम उपाय आहे शिक्षणाचा की कुठेतरी कमवा आणि शिकासारखं झालं तर एक अनुभव पण मिळतो, थोडासा शिक्षणाचा खर्चही उचलला जातो आणि पुढचं शिक्षण खंडित होत नाही. बरं, आता ह्या सगळ्या कामकाजामध्ये कुठेतरी एक जबाबदारी आहे, कुठे एक महाविद्यालयाचं एक मोठं काम आहे, वसतिगृहाचं काम आहे. हे सगळं करत असताना तुमच्या कुटुंबाची साथ तुम्हाला कशी मिळते? कारण अर्थात कुटुंब ही सुद्धा आपली प्रायोरिटी आहे. तर मग कसं हे सगळं सांभाळता, कशी साथ आहे घरून? आता आपण जी एक म्हण ऐकतो की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण माझ्या पाठीमागे माझे पती यशवंत उराडे आहेत. माझे मिस्टर मला ह्या बाबतीमध्ये सगळ्या प्रकारे मार्गदर्शन, सगळी मदत, सगळं जे काय माझ्या अडचणी असतील त्या सोडवतात. माझी मुलं, माझे जावई याच्यामध्ये मला मदत करतायत. आणि माझं महाविद्यालय, माझ्या महाविद्यालयाचं व्यवस्थापन, प्राचार्य आणि माझे शिक्षक शिक्षकेतर माझे सहकारी आणि माझे विद्यार्थी यांची ह्या सगळ्याला जोड मिळते. त्याच्यातून मला सगळी प्रेरणा मिळते की नाही आता मला हे करायचं आहे आणि या बाबतीमध्ये मला कुठेही आडकाठी येत नाही. म्हणजे माझ्या कुटुंबांकडून पण आणि माझ्या महाविद्यालयाकडून पण. महाविद्यालय नेहमी मला मोटिवेटच केलेलं आहे, कुटुंबाने पण मोटिवेट केलं आहे. साधारणतः असं असतं की बाबा स्त्री आहे, मग तू कुठे आता इकडे कुठे चालली, तिकडे कुठे चालली, आता तू हे का करते ते का करते. हा माझ्या कुटुंबाकडून कधीच मला प्रश्न हा मिळाला नाही, आला नाहीच. म्हणजे कधी त्यांनी मला ह्या बाबतीमध्ये कधीच मला अडचण आली नाही. मला हे करायचं आहे, हा ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना कर.
त्याच्यामुळे मला असं कधी वाटलं नाही की बाबा मला अडचण येते किंवा काय, मला कधी अडचण आली, समजा एखाद्या विषयामध्ये मला अडचण आली समाजसेवेच्या ह्याच्यामध्ये, तर मिस्टरांचं पण मला त्याच्यातून मार्गदर्शन मिळतं. ते स्वतःही माझ्यासोबत येतात, आजही आलेले आहेत. वा. म्हणजे आणि मला त्यांना वाटतं ते म्हणून कदाचित या पदापर्यंत आपण पोहोचलेले आहात आणि या परिस्थितीतून पोहोचल्यात. हो. म्हणजे कदाचित 35 वर्षांपूर्वी असं वाटलं नसेल की इथपर्यंत आपण नाही. पोहोचू, पण कुठेतरी ही एक साथ असते आणि अर्थात आत्मप्रेरणा असते. ह्याविषयी अर्थातच त्यांना काही प्रश्न माझ्या मनातले मी विचारणार आहे, पण वेळ झाली आहे इथे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेच जाऊ नका, मी लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. शिक्षणातून परिवर्तन नेमकं कशा प्रकारे घडू शकतं, अनेक सखी या क्षेत्रात आहेत आणि आज आपल्या बरोबर आहे महाविद्यालयाच्या प्रबंधक सुप्रिया उराडे मॅडम. मला वाटतं या प्रश्नाकडे फार मला यावंसं वाटतं की तुम्ही सांगितलं की कुटुंबाची साथ आहे, अर्थात महाविद्यालय पण सपोर्ट करत आहे, मुलंही ऐकतायत समुपदेशन केल्यानंतर, त्याच्यामुळे कुठेतरी या पदापर्यंत आपण पोचलात आणि अनेक पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित केलं गेलं. सगळेच क्षण आपल्याला महत्त्वाचे वाटतात किंवा छान वाटतं त्या प्रसंगी, पण सर्वाधिक जवळचा असा वाटलेला कुठला पुरस्कार आहे की की ही आठवण कधीच विसरता नाही येणार? मला आतापर्यंत जवळजवळ 10 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत, पण सर्वात जवळचा पुरस्कार मला तसं बघायला गेलं ना तर आठवड्याला 2-3 मिळतात. बरं. कारण का माहिती आहे का, ह्या सगळ्या पुरस्कारांपेक्षा जेव्हा मी मुलांना मदत करते किंवा शिक्षणासाठी त्यांना मोटिवेट करते, त्यांच्याकडून जे मला आभाराचे शब्द येतात किंवा त्यांच्याकडून जो मिळणारा आदर असतो आणि त्यांचं जे कौतुक असतं माझ्या सगळ्या ज्येष्ठांचं, ते सर्वात मोठं पारितोषिक मला वाटतं. खरंय, मला वाटतं याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. कशाशीच होऊ शकत नाही. म्हणूनच मी म्हणाले की हे मला आठवड्यातून 2-3 वेळा मिळतात आणि मिळत राहतील. कारण इतक्याच जोमाने तुम्ही काम करत राहाल. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊन पुढे जाऊया. अजिंक्य गोळे बदलापूरहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो. बोला. हा नमस्कार, मी अजिंक्य गोळे बोलतोय बदलापूर. बोला. हॅलो. हा बोला, प्रश्न विचारा, तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत. हॅलो, प्रश्न विचारा. मला वाटतं काहीतरी तांत्रिक अडचण असावी, त्यामुळे फोन ऐकू येत नाही, म्हणजे प्रश्न कळत नाहीये. हरकत नाही, नंतर पुन्हा ते जेव्हा कनेक्ट होतील तेव्हा आपण त्यांच्याशी बोलूया. आता मी पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की आजच्या तरुणांनी या क्षेत्रात यावं किंवा अशा पद्धतीने काम करावं, याच्यासाठी आपण त्यांना सहभागी व्हावं, याच्यासाठी काय सांगाल? कारण आज कदाचित तुमच्या महाविद्यालयातून सुद्धा असंख्य विद्यार्थी बाहेर पडत असतील, त्यांनी हे सगळं स्वतः अनुभवलेलं आहे. जर अशी तरुण पिढी या क्षेत्रात आली आणि समाजातल्या एक घटकाला आपण एकत्र जोडत गेलो तर कदाचित ही छान साखळी पूर्ण होईल आणि शिक्षणाचं जे आपलं साक्षरतेचं ध्येय आहे 100% साक्षर होण्याचं, ते कदाचित पूर्ण होऊ शकेल. मग तरुणांनी या कार्यात कसं सहभाग घ्यावा किंवा कशा पद्धतीने काम करावं? कारण प्रत्येक जण रोजच्या रोज तेवढा वेळ देऊ शकेल असं नाही, पण तरी सुद्धा एक खारीचा वाटा उचलायचा असेल तर कशा पद्धतीने काम व्हायला हवं? त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस मी वर्गावरती जाते, कधी फॉर्म्स भरायला किंवा काय अन्य कामं असतील, जेव्हा एकत्र मुलांशी संवाद साधते, तेव्हा हे समाजकार्याचं एक जे आहे ते घेण्यासाठी मी त्यांना नेहमी सांगत असते की बाबांनो, हे तुम्ही आता या घडीला इथे या स्टेपला पोचलेले आहेत, पण तुमच्या व्यतिरिक्त अजून तळागाळात मुलं आहेत, त्या मुलांना इथपर्यंत आणण्याचं काम हे तुमचं आहे. तुम्ही त्यांना, आता आम्ही तुम्हाला समुपदेशन करतो, तुम्ही त्यांनाही तसं समुपदेशन करून किंवा त्यांच्या आजूबाजूचे जे सगळे वातावरणातली मुलं आहेत त्यांना या प्रवाहामध्ये आणण्याचं तसं आवाहन करत असते नेहमी. मला वाटतं आणि या आव्हानाला कदाचित तुमच्याच महाविद्यालयातली मुलं चांगला प्रतिसाद जास्त देत असतील, कारण जो स्वतः त्यातून गेलेला असतो त्याला त्याची जास्त जाणीव असते. याचं उत्तम उदाहरण तुम्ही आहात असं मला वाटतं. बरं, एकंदरीतच पुढच्या येणाऱ्या काळात, आज आपण आता प्रबंधक म्हणून नियुक्त झालेले आहात, तर येणारा जो काळ असेल तर त्याच्यात काय उपक्रम राबवायला हवेत असं काही डोक्यात आहे किंवा हे बदल व्हायला हवेत असं आपल्याला वाटतं आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहात काहीतरी भविष्यात? आता तर मी म्हणजे सांगायला गेलं तर मी आता 2 महिन्यामध्ये रिटायर्ड होते.
बरं, पण सप्टेंबरला. रिटायरमेंट नंतर काय करायचं हे विचारते, पण आपल्याला पुन्हा एकदा मगाचचे जे आपले प्रेक्षक आहेत ते पुन्हा जोडले गेलेत, अजिंक्य गोळे, तर त्यांचा पण प्रश्न घेऊन नक्की. मग पुढे जाऊया. नमस्कार अजिंक्यजी, प्रश्न विचारा. हॅलो हा बोला हॅलो बोला तुमचा प्रश्न विचारा. हा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल याविषयी विचारायचं. नक्की नक्की आपण तुमचा प्रश्न त्यांना अर्थात विचारूया. फक्त आपण इथपर्यंत आलो होतो की आता काही याच्यात आपलं निवृत्ती आहे, हो. आता आपण पुढे जाऊ. काय सांगाल? निवृत्तीनंतरच मी ठरवलंय की आमची शेती आहे, बरं. शेतीमध्ये मिस्टरांबरोबर थोडंसं हे करायचं. त्याच्यानंतर माझं एक अजून थोडंसं स्वप्न माझं अपूर्ण राहिलेलं आहे की आदिवासी विद्यार्थ्यांचा जो वसतिगृहाचा प्रश्न आहे बरोबर. तो सोडवण्यासाठी मला अजून प्रयत्न करायचे आहेत. का आता मी आमच्या प्राचार्यांशी बोलून हेही ठरवलेलं आहे की ज्या मुलांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांची एक मीटिंग घ्यायची, त्यांची एक निवेदन घ्यायचं, त्यांच्या सह्या घ्यायच्या आणि पुढे त्या ज्या प्रमुख आहेत जे त्यांच्यापर्यंत त्या पोचवायच्या आणि तिथून वसतिगृहासाठी किमान 500ची तरी क्षमता असलेलं वसतिगृह त्यांनी सुरू करावं असं मला वाटतंय. त्याच्यातून माझे प्रयत्न सुरू राहणारच आहेत. आणि अजून महिलांसाठी मला पूर्ण माझं आता पुढचं जे आहे निवृत्तीनंतरचं जे काय मला मिळेल आयुष्य त्याच्यामध्ये महिलांसाठी पण कार्य करायचं आहे. बरं, आपण ज्या क्षेत्रात काम करताय तिथे महिलांना किती कशा संधी आहेत नेतृत्वाच्या, काय वाटतं? मी त्याच्यामध्ये खरं तर आता महिला म्हटलं की व्यवहार आलाच आणि व्यवहारातून किंवा महिलांची जी मानसिकता असते ती थोडीशी पुरुषांपेक्षा वेगळी असते. म्हणजे ते व्यावहारिक ज्ञान आपण थोडंसं महिलांना त्या ह्याच्यातून घेतलं, त्यांना थोडंसं समुपदेशन करून किंवा त्यांचे जे नेतृत्व गुण आहेत त्यांना थोडासा वाव देऊन त्यांना पुढे आणलं तर बऱ्यापैकी समाजाला त्याचा म्हणजे फायदा होऊ शकतो. नक्कीच. आता त्यांनी आपल्याला एक प्रश्न विचारला अजिंक्यजींनी की अजूनही जी स्थिती आहे काही ठिकाणी की दुर्बल घटक आहेत किंवा ज्यांचं शिक्षण खंडित होतं, फक्त पालघर जिल्हा नाही एकंदरीतच सगळ्या ठिकाणी, तर अशा सगळ्यांनाच आपल्याला एकत्र आणायचं असेल तर साधारण काय प्रयत्न आपण करायला हवेत असं आपल्याला वाटतं? त्यासाठी तिथपर्यंत पोचायला हवं. कारण तळागाळातले जे असे शिक्षण खंडित झालेले असतात ते मोस्टली आपल्यापर्यंत येत नाहीत, आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचावं लागतं. खरंय. मग आता म्हणजे याला धरूनच विचारते की तुम्ही मगाशी अनेक सामाजिक अशा संघटनांची नावं घेतलीत की बऱ्याचशा संघटनांची आपण सोडल्या गेल्यात, तर या संघटनांमार्फत तुम्ही यासाठी काही काम करता का? आमची ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन म्हणून जी संघटना आहे त्याच्यातून मुलांना आम्ही MPSC UPSCच्या परीक्षा घेतो. बरं. आणि परीक्षा घेतल्यानंतर त्याच्यातून जी मुलं निवडली जातात त्यातल्या 10 मुलांना म्हणजे संघटनेच्या मार्फत नागपूरला पुढच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं. त्यांचा सगळा खर्च जो असतो संघटना करते. पण त्यासाठी आम्ही परीक्षा घेतो. परीक्षेतून जी मुलं उत्तीर्ण होतात चांगल्या मार्कांनी त्यांना पुढे पाठवलं जातं. त्याच मला वाटतं आणि या संघटना जर स्तरावर निर्माण झाल्या आणि काम करायला लागल्या तर कदाचित अजून हे थोडंसं काम सोपं होईल. बरं, आपल्या एवढ्या सगळ्या समाजकार्यामध्ये एखादा असा काही भावनिक प्रसंग आला की कारण किंवा दुसरा प्रसंग फार महत्त्वाचा विचारायचा असेल तर तो कोविडचा काळ, की त्यावेळेला तर सगळाच संपर्क हा एकमेकांचा तुटलेला होता. आधीच पालघर जिल्हा त्यातले ते आदिवासी पाडे सगळ्यांचीच कनेक्टिव्हिटी कमी झाली होती. तर त्या काळामध्ये कशा पद्धतीने महाविद्यालयाने त्यांचं काम सुरू ठेवलं, काय सांगाल? महाविद्यालयामध्ये आता आमचं महाविद्यालय तर बंदच होतं त्यावेळेस. फक्त आम्ही स्टाफचे लोक काही ठराविक लोक जात होतो महाविद्यालयामध्ये. पण त्यावेळेस असं जास्त संपर्क नसल्यामुळे त्यावेळेस काही जास्त जमलं नाही करायला महाविद्यालय. पण मग त्या दरम्यानच्या काळामध्ये असं काही झालं का की जे मुलं ज्यांचं शिक्षण खंडित होतं त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात तुम्ही घेऊन आलात? हो, त्या मुलांच्या एक्झाम्स झाल्या. म्हणजे विद्यापीठाने किंवा यांनी कोणी त्या परीक्षा नाकारल्या नाहीत. सगळ्यांच्या परीक्षाही झाल्या त्या काळातल्या आणि त्याच्यानुसार म्हणजे सगळं ऑनलाईन होतं. बरोबर. पण ऑनलाईन असल्यामुळे एक मोठा म्हणजे प्रश्न निर्माण झालेला की जी मुलं जंगलपट्टीला अगदी आतल्या भागात राहतात त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं नेटवर्क नव्हतं. आणि काही मुली माझ्या अशा संपर्कात आल्या की त्या मुली एक डोंगर चढून उतरून जायच्या, दुसऱ्या डोंगरावरती कुठल्या तरी एक स्पेसिफिक झाडं होती त्या झाडावरती चढून त्यांना ते नेटवर्क व्हायचं आणि त्याच्यानंतर ते लेक्चर्स अटेंड करायचे. कारण सगळं ऑनलाईन लेक्चर्स असल्यामुळे
आणि खरंय. पुढचं सगळं भविष्याचा प्रश्न असल्यामुळे त्यांना ते करणं गरजेचं होतं. आणि त्या 5-6 मुली असायच्या, त्यांच्यासोबत एक कोणीतरी जेंट्स जायचा आणि मग ते सगळं अटेंड करायचे आणि त्याच्यानंतर त्यांनी परीक्षा दिली. अशाही मुली संपर्कात आलेल्या आहेत. मला वाटतं आणि त्याच्यातूनही त्या मुलींनी शिक्षण शिक्षण सुरू ठेवलं. बरं, या अनुषंगाने खरं तर बोलायला खूप आहे आणि हो. आपल्याला वेळ मात्र तेवढा कमी आहे. नाहीये. पण तरी विचारते की आज या पदी आपण नियुक्त झाल्यानंतर कुठेतरी आज असं झालंय की शिक्षणात सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने बदल होत आहेत आणि ते बदल अर्थात स्वागतार्ह आहेत. महाविद्यालयीन स्तरावर पदवी शिक्षण घेताना आपलं महाविद्यालय या पद्धतीने कशा पद्धतीने त्यांच्याही शिक्षण च्या पूर्ण क्षेत्रामध्ये विषयांमध्ये कसे बदल करतायत, काय सांगा? आता नवीन ह्याच्याप्रमाणे पॉलिसीप्रमाणे न्यू एज्युकेशन पॉलिसी लॉन्च झालेली आहे. त्याच्यामुळे मुलांना त्याच्यातून बरेचसे व्यावसायिक प्रकारचे किंवा त्यांच्या विषयांशी निगडीत न असता दुसऱ्या विषयांशी निगडीत असलेले बरेचसे त्यांना शिकायला मिळतंय. पण ह्याच्यातून पण एक आहे की त्यांना व्यावसायिक शिक्षण मिळणं त्याच्यातून जास्त गरजेचं आहे. बरोबर. कारण हे पुस्तकी ज्ञान पुस्तकात राहतं, त्याचा उपयोग तुम्हाला बाहेरच्या व्यवहारी जगाशी जेव्हा तुमचा संपर्क येतो तेव्हा आपलं ज्ञान कुठेतरी मागे पडतंय का असं वाटायला लागतं. त्याच्यामुळे व्यावसायिक शिक्षण जे आहे ते व्यावसायिक शिक्षण मिळणं जास्त, ज्यातून स्वयंरोजगार आपल्याला करता येईल. कारण आता नोकरीच्या संधी फार कमी उपलब्ध आहेत. खरे. आणि मला वाटतं म्हणून या दृष्टिकोनातूनही तुम्ही काम पाहताय. आज या निमित्ताने तिथपासून इथपर्यंत आपण प्रवास करून आलात आणि खरंच छान मार्गदर्शन केलं. मला वाटतं अशा जर सोयी सुविधा महाविद्यालयांमध्ये उपलब्ध झाल्या, आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचल्या, तर सगळी मुलं शिकू शकतील, पुढे जाऊ शकतील आणि कुठेतरी साक्षरतेचं आपलं ध्येय पूर्ण व्हायला मदत होईल. आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी अतिशय मनापासून आपले आभार मानते. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र इथेच थांबतीये. सगळ्यांचा निरोप घेतेय. नमस्कार.